राज यादव, एक्झिक्युटिव्ह हेड अभिज्ञान 2023, आपल्या सर्वांचं अभिज्ञानच्या 11व्या पर्वात सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. एक दिन शिकायत तुम्हें वक्त से नहीं खुद से होगी. एक दिन शिकायत तुम्हें वक्त से नहीं खुद से होगी कि जिंदगी सामने पड़ी थी और तुम दुनिया में उलझे रहे. तुमच्या प्रत्येकामध्ये एक छुपी गोष्ट दडलेली असते. मे बी त्याचं रिअलायझेशन आपल्याला हळूहळू होतं किंवा नंतर होतं. मध्ये एक खूप छान वाक्य माझ्या कानावर पडलं होतं आणि ते वाक्य असं होतं की सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के बहना होगा. भाषेत सांगायचं तर आपण इथे बसलेले सर्वजण, भारतवासीय सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये जेव्हा टॉपला जाऊ, आपल्या भारत देशाचा डंका जेव्हा आपण विश्वामध्ये गाजू ना, ती देशसेवा आहे. खऱ्या अर्थाने ती देशसेवा आहे. प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग आहे की नाही, तसं आमचं फील्ड आहे की प्रकाशाचा वेग आणि ध्वनीच्या वेगामध्ये जेवढा फरक असतो ना, की लाईट आलेलं झटकन आणि विमान जातं ते दिसतं आधी आणि त्याचा आवाज नंतर येतो ना, तसं आमची कामं दिसतात आधी, त्याचे पैसे पुरस्कार हे कधीतरी मागणं येत असतात. ते इतक्या जसजशी येत नाहीत. ते आम्हाला इन्व्हेस्ट तर करायचंय, पण पहिलं पाऊल काय असावं हे कळत नाही मात्र. सो पहिलं पाऊल कसं टाकायचं या क्षेत्रात, तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात सोपं म्हणजे ज्ञान मिळवणं. अभिज्ञान ही चळवळ आम्ही सुरू केली 2013 मध्ये. त्याचं छोटंसं रोपटं होतं. एका छोट्या हॉलमध्ये 200 मुलांना घेऊन आम्ही ही चळवळ चालू केली आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. अभिज्ञान ना की एक इव्हेंट, एक इमोशन. अभिज्ञानच्या 11व्या पर्वाची सांगता करण्यासाठी मी सानिका उत्तम वेंगुर्लेकर आणि मी समर्थ बकरे इथे उपस्थित आहोत. मेहनत खूप छान पद्धतीने मी समजू शकते आणि मोठे होत राहा. स्काय इज द लिमिट, ऑलवेज शाईन लाईक अ स्टार. आयुष्यात जे कराल ते अर्थातच भव्य दिव्य करा. हे सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. दिवसानंतर मला असं काहीतरी फार पॉझिटिव्ह छान अशा वातावरणात गेल्यासारखं वाटलं. तरुण मित्रांशी बोलताना थोडंसं आपण रिव्हिजिट केल्याचा एक अनुभव असतो. परत आपल्याला कळते की आपण काय काय करू शकलो नाही आणि आपण कुठे कुठे चुकलो याची एक जाणीव देते अशी व्हिजिट.